महाराष्ट्राला समृद्ध लोककला आणि संस्कृतीचा मोठा वारसा लाभलाय। खंडेरायाची भक्ती आणि लोककलेचा अद्भुत संगम म्हणजे वाघ्या मुरळी। बुलढाणा जिल्ह्यासह ग्रामीण महाराष्ट्रात आजही कला जपली जाते। मात्र शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही शेकडो वर्षाची पारंपरिक लोककला आता लोप पावण्याच्या मार्गावर आहे। लावणी महोत्सवाप्रमाणेच वाघ्या मुरळी महोत्सव व्हावा, कलावंतांना शासकीय मानधन आणि पुरस्कार मिळावेत अशी आर्तसाद आता लोककलावंत घालतायत। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। खंडेरायाचा जय जयकार, भंडाऱ्याची उधळण आणि तुंतुण्याच्या तालावर नाचणारा वाघ्या मुरळीचा नाच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा हा एक पाठीचा कणा आहे। बुलढाणा जिल्ह्यासारख्या भागात आजही हा पारंपरिक वारसा गावोगावी जपला जातोय। मात्र दुर्दैवानं आधुनिकतेच्या झगमगाटात आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे ही पारंपरिक लोककला आता अंतिम घटका मोजते। हाताला काम नाही आणि कलेला राजाश्रय नाही अशी भीषण परिस्थिती सध्या या लोककलावंतांवर ओढवली आहे। हात जोडून शासनाला विनंती आहे की थोडंसं कल आमच्याकडे पण द्यावा। जर 100% तिकडे जर असेल तर 10%, 5%, नाही तर 2% तरी आमच्याकडे बघावं। ह्या लोक कलावंतांनी म्हणजे जागरण गोंधळ कुठं चालतात, ही पारंपरिक लोककला किती वर्षापासून चालत आली आणि ते लोक काय करतात याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे त्यांच्यासाठी राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन समिती मानधन, आणि हे मानधन मिळण्यासाठी सरकार काय करतंय, त्यांनी शासकीय कार्यक्रम केलेले असावे, कुठं महोत्सवामध्ये कार्यक्रम केलेले असावे, त्याचं प्रमाणपत्रच पाहिजे। पण तुम्ही हे लोककलावंतांना, जागरण गोंधळातल्या लोककलावंतांना तुम्ही कुठं चान्सच देत नाही, तर त्यांच्याजवळ प्रमाणपत्र सापडणार कसं? ज्याप्रमाणे राज्यात लावणी महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो, त्याच धर्तीवर वाघ्या मुरळी महोत्सव शासनानं आयोजित करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। एवढंच नाही तर कलावंतांना मानधन देणं, उत्कृष्ट कलावंतांना शासकीय पुरस्कारानं सन्मानित करणं आणि शासनाच्या विविध जनजागृती उपक्रमांमध्ये या कलावंतांचा सहभाग करून घेणं अशा उपाययोजना करण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त होते। वाघ्या मुरळीची जी पारंपरिक खंडोबारायाला प्रसन्न करण्यासाठी जी काही परंपरा पूर्वीपासून चालत आली, त्या परंपरा चालवण्यासाठी आजही बऱ्याच ठिकाणी त्या लावणी, त्या वंगनाट्याचं किंवा त्या वाघ्या मुरळीची स्पर्धा आयोजित केली होती। परंतु खरं तर या कलावंतांना कुठेतरी प्रोत्साहन देण्याची गरज आहे। त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते मनोरंजनाच्या माध्यमातून हा आपलं कला दाखवतात। परंतु शासनानं लावणी महोत्सवाच्या धर्तीवर सुद्धा या ठिकाणी वाघ्या मुरळीची स्पर्धा संपूर्ण राज्यभर आयोजित करणं गरजेचे आहे आणि शासनानं त्याला राजाश्रय या काळात देणं गरजेचं आहे, जेणेकरून ही कलावंत त्यांची कला सादर करतील आणि त्याची ही कला, महाराष्ट्राची लोककला आपण जतन करू शकतो, संवर्धन करू शकतो। यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणं गरजेचं आहे। वाघ्या मुरळी ही केवळ कला नसून आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे। आजही बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना या जिल्ह्यांमध्ये खाजगी संस्थांमधून वाघ्या मुरळी स्पर्धा आयोजन केलं जातं। त्या माध्यमातून ही कला टिकवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे वैयक्तिक पातळीवर शक्य नाही। शासनानं धोरणात्मक निर्णय घेऊन या कलावंतांना वाव दिला तरच ही लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकेल। शासनानं जर तातडीनं पावलं उचलली तर या लोककलावंतांच्या हाताला हक्काचं काम मिळेल आणि येणाऱ्या नवीन पिढीला या अनमोल परंपरेची ओळख होईल। आम्ही दरवर्षी वाघ्या मुरळीची स्पर्धा आयोजित करत असतो। राज्य स्तरातून ही स्पर्धा आयोजित करत असतो। यामध्ये राज्यस्तरातून स्पर्धक मिळत असतात। ही एक लोप पावत चाललेली जी पारंपरिक कला आहे ही कुठेतरी जिवंत राहावी म्हणून आम्ही ती दरवर्षी आयोजित करत असतो। याला स्पर्धक भरभरून आम्हाला साथ देत असतात आणि ही कुठेतरी शासनानं दखल घेतली पाहिजे। या वाघ्या मुरळींना, या स्पर्धकांना कुठेतरी यांना न्याय मिळाला पाहिजे। ही कला लोप पावली नाही पाहिजे। महाराष्ट्राची लोककला ही राज्याची खरी ओळख आहे। लावणीप्रमाणे जागरण, गोंधळ, नमन, वाघ्या मुरळी या कलेलाही हक्काचं व्यासपीठ आणि राजाश्रय मिळाला तरच हा सांस्कृतिक वारसा जिवंत राहील। त्यामुळे शासनानं या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, या लोककलाकारांची आर्त हाक ऐकावी हीच माफक अपेक्षा। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।